Okay, so very warm good afternoon to all of you, and welcome for your 25th session on Python AIML. Okay, so आपण pandas sorry, NumPy related discussion करत होतो. Okay, and in last lecture we have discussed regarding the module number. अरे कोणता मॉड्यूल? मॉड्यूल नंबर 3. ओके, सो मॉड्यूल नंबर 3 मध्ये आपण काय काय बघितलं? बुलियन इंडेक्सिंग, फॅन्सी इंडेक्सिंग आणि स्लायसिंग बघितली होती, राईट? त्यासोबत आपण वेअर मेथड पण यूज केली होती, बरोबर की नाही? येस. सो मग बुलियन मध्ये आणि बुलियन इंडेक्सिंग मध्ये आणि वेअर मेथड मध्ये काय फरक असतो? येस येस. सो बुलियन मध्ये जेव्हा आपण कंडिशन्स अप्लाय होतात बुलियन इंडेक्सिंग मध्ये, तेव्हा बेसिकली व्हॅल्यूज रिटर्न होतात. जेव्हा आपण वेअर यूज करतो तेव्हा काय रिटर्न होतात? इंडेक्स. काय रिटर्न होता बेटा? इंडेक्स. व्हेरी गुड. ओके. सो मी काही एक्झाम्पल सध्या घेत नाही, कारण आपण आधी मॉड्यूल्स कम्प्लीट करूया, नंतर आपण पूर्ण एक दिवस एक्झाम्पलच घेत जाऊ. ओके, मग प्रॅक्टिकल तुम्ही पण करणार आणि मी पण करणार. ठीक आहे, फाईन. सो नाव वी आर गोइंग टू मूव्ह टुवर्ड्स आवर नेक्स्ट टॉपिक, दॅट इज गोइंग टू बी मॉड्यूल नंबर 4. ओके, तर आज आपलं टार्गेट आहे मॉड्यूल नंबर 4 आणि 5 कम्प्लीट करणे. ओके, तर मॉड्यूल नंबर 4 आणि मॉड्यूल नंबर 5 हे थोडेसे इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचं रिझन असं आहे की मॉड्यूल नंबर 4 हे मॅनिप्युलेशनला यूज करतो आपण, आणि मॉड्यूल नंबर 5 हा बेसिकली मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी आपण यूज, म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स त्यामध्ये असतात. तर चला आपण डिस्कस करूया. सो फर्स्ट वी आर गोइंग टू सी द मॉड्यूल नंबर 1, that is module number 4. So I will just say 1 dash. Let me just open that. So let me go to the batch. Yes. तर इथे आपण स्लायसिंग इंडेक्सिंग बघितलं होतं, राईट? तर यामध्ये आपण अजून काय काय बघितलं? त्यानंतर आपण वेअर मेथड बघितली. वेअर मेथड, राईट? बरोबर ना? का चुकली? हा, एक ही जास्त आला असेल तरी चुकली. बरोबर आहे ना? हा, होतं कधी कधी. ठीक आहे, फाईन. सो नाव लेट्स मूव्ह टुवर्ड्स द मॉड्यूल नंबर 5. मॉड्यूल नंबर 4 दॅट इज कॉल्ड एज अ ॲरे मॅनिप्युलेशन. म्हणजे काय असतं ॲरे मॅनिप्युलेशन? म्हणजे काय बरं? हा, कोणतरी बरोबर बोलला आता. चेंजेस. व्हेरी गुड. चेंजेस. चेंजेस का करावे लागतात? का चेंजेस करावे लागतात? आणि का चेंजेस करावे लागतात? रिक्वायरमेंट असते. ओके, काय असते? रिक्वायरमेंट असते. रिक्वायरमेंट नुसार आपण चेंजेस करत राहतो. ओके, जसं फॉर एन एक्झाम्पल, हा साईश या साईशला घेऊन गेला हॉटेलला. ओके, त्याने ऑर्डर केलं व्हेज खातो नॉन व्हेज? हा, व्हेज, जाऊ दे. त्याने व्हेज ऑर्डर केलं, सपोज पनीर मसाला, आणि मग त्याच्यामध्ये पनीर मसाला आला. मग यादी खाल्ला, हा म्हणे अरे काही तिखटच नाही. वेटरला ऑर्डर परत कॉल केला, तो आला बिचारा, थोडा तेज बनव. तो गेला आणि मिरचीची भुकटी टाकून आला. मॅनिप्युलेशन. ओके, चेंज. आणि मग त्यांनी खाल्लंच नाही. ओके, सो दॅट वॉज समथिंग डिफरंट पार्ट, बट मॅनिप्युलेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता क्वेश्चन असा आहे की मॅनिप्युलेशन का करायचं ॲरेज मध्ये? कॉमनली काय होतं, जसं जसं आपण ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो तसे तसे स्पेसिफिकली ॲरेच्या रिक्वायरमेंट बदलतात. ओके, म्हणजे आपल्याला डेटा येतो एका वेगळ्या वेने आणि आपल्याला हँडल करायचं असतं त्याला वेगळ्या वे. एकदम सिम्पल एक्झाम्पलचं ते घ्यायचं झालं तर जेव्हा आपण ई कॉम साईटचा विचार करतो, ई कॉम मध्ये डेटा येतो आपल्याला
प्रोबॅबली 1D मध्ये आणि आपल्याला हवा असतो तो 2D मध्ये. ओके, एक एक्झाम्पल. सो सपोज याचं अजून एक एक्झाम्पल घेतलं, इमेज प्रोसेसिंग. इमेज प्रोसेसिंगचा डेटा येतो 4D मध्ये आणि आपल्याला हवा असतो तो 3D मध्ये. तर नॉर्मली काय होतं, हे डायमेन्शन्स चेंज होत राहतात. ओके, कधी कधी अशी रिक्वायरमेंट येते की रोजला कॉलम मध्ये कन्वर्ट करावं लागतं, कॉलमला रोज मध्ये कन्वर्ट करावं लागतं, त्याला ट्रान्सपोज म्हणतात. असे कधी कधी रिक्वायरमेंट येतात. ह्या ज्या रिक्वायरमेंट आहे, ह्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय करण्यासाठी ॲरे मॅनिप्युलेशन मॅटर करतं. ओके, चला तर मग आता आपण हे समजून घेऊया की ॲरे मॅनिप्युलेशन कसं करायचं. चला, बट बिफोर दॅट वी विल जस्ट ट्राय टू अंडरस्टँड सम मोर थिंग्स. लेट मी ओपन माय नोट्स. Yes. So this is something which is actually an example. Okay. So yes, we can just have that one. So that's why we need an array manipulation. चला एक array create करूया. So I will just say array manipulation methods. Okay. Simple. .py. So that is what my file name is. First rule is that file name must be in the small case. Second rule is फाईलच्या नावामध्ये स्पेस नको आहे. ओके, विच इज अ स्टँडर्ड वे ऑफ इम्प्लिमेंटेशन. चला एक अरे क्रिएट करूया. गुड. सो आई विल से import numpy as np. I will just say nd array as np dot array. and let's say की आपल्याकडे एक लिस्ट आहे. व्हेरी गुड. सो जस्ट एक अज्युम करा की आपल्याकडे एक लिस्ट आहे. ओके, सो आता करंटली ही जी लिस्ट आहे, ह्या लिस्ट मधून आपल्याला ॲरेला मॅनिप्युलेट करायचंय. काय करायचंय? मॅनिप्युलेट. बघा आता वन बाय वन स्टेप खूप महत्वाचे येते. आता करंटली अरे कोणत्या डायमेन्शन मध्ये? 1D ला काय म्हणतात टेक्निकल भाषेत? वेक्टर. विक्टर नाही, वेक्टर. ओके, नाही ते विक्टर म्हणतात. सध्या ते नाव खूप पॉप्युलर आहे वेब सिरीज मध्ये. चुकून विक्टर म्हणू नका पुढं. सो वी हॅव अ वेक्टर ओव्हर हिअर विच इज 1D. लेट से मला याचे शेप चेक करायचं, तर शेप किती असेल बरं याचा? शेप काय असेल? 1 dimension. कोण येतो हुशार? खूप लेट सांगितलं. 1 डायमेन्शन हा शेप आहे का? मग काय शेप? 1 डायमेन्शन मध्ये शेप काय येईल याची? ते साक्षी मॅडमच्या मागे बसलेले त्या. हा, अरे बाळांनो, हा 1D याच्यामध्ये व्हॅल्यू किती आहे? हा, किती व्हॅल्यूज आहे? मग शेप काय येईल? 1D मध्ये जेवढ्या व्हॅल्यू तेवढी शेप असते ना. असं ना करू. याचा अर्थ तुम्ही अभ्यासच करत नाही. जर अभ्यास करत असताना शेपचं 2 मिनिट सांगितलं असतं आणि आपल्याला ऑनलाईन मेंबरनं सांगितलं 1D. व्हेरी गुड. ठीक आहे, शेप कशी कॅल्क्युलेट करतात? हा, प्रिंट शेप कशी कॅल्क्युलेट करतात? अरे नेम डॉट शेप. शेप नाही, हा हे शेप. काही काही लोकांना ते सवय जास्त हाय फाय इंग्लिश बोलायची. ओके, या सोसायटी मधल्या काकूंकडून हे चांगलं शिकण्यासारखं आहे. सो
Yes, if I just try to run this Python 3 space file name काय तो शेप 12 बरोबर आहे. येस. आता आपल्याला याला चेंज करायचं आहे 2D मध्ये. कशामध्ये चेंज करायचं आहे? 2D मध्ये. आता इथे एक कन्वर्ट सिनेरिओ असा असतो, शेप जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर यासाठी आपण रिशेपचा कन्सेप्ट यूज करतो. काय यूज करतो? Reshape. Okay, let's understand that reshape only. So just I will say print. Okay, let's say I just want to reshape array. So आता आपण reshape करूया. आता हा किती डायमेन्शन आहे? हा 1D. चला याला 2D मध्ये कन्वर्ट करू. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? 2D. So I will just say 2D. So 2D मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, we will just say that ND array 2D. And let's use np dot array. Sorry, just I will say whatever my array name is, nd array dot reshape. So we have a method called as a reshape. कोणती मेथड आहे? reshape. reshape मध्ये जर 2D array करायचा असेल तर तुम्हाला इथे शेप द्यावा लागेल. आता शेप थोडी इम्पॉर्टंट राहते. शेपचा पार्ट असा आहे, जेवढी व्हॅल्यू असते ना त्याच्या अगेन्स्ट मध्येच तुम्ही शेप क्रिएट करू शकताय. म्हणजे जर मला 2 रोज हवे असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक रो मध्ये कॉलम किती असतील? याची इक्विव्हॅलेंट 2 रो बनतील ना? 6. ओके, तर इथे मी म्हणेल 2 रो आणि 6. And if I try to print this, it will print that 2 dimensions. म्हणजे 1D ला कशामध्ये कन्वर्ट केला आपण? 2D ला. ओके, या 2D ला जर का तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचं असेल ते पण करू शकता तुम्ही. सॉरी, याच 1D ला तुम्हाला 3D मध्ये कन्वर्ट करायचं ते करू शकताय. सो आता याला कन्वर्ट करण्यासाठी एक कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल. सो बेसिकली जेव्हा आपण 2D यूज करतो तेव्हा रो आणि कॉलम पास करावं लागतं. काय पास करावं लागतं? रो आणि कॉलम. पण 3D मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला रो, कॉलम अँड डेप्थ पास करावं लागतं. काय पास करावं लागते? डेप्थ. आता बघा, मी असं तुम्हाला म्हटलो की मला सिक्वेन्स अशी हवी आहे की 2 रोज आहे त्यामध्ये 3 कॉलम आहे. 2 रोज आहे त्यामध्ये 3 कॉलम आहे. ओके, सो मला सांगा एका कॉलम मध्ये किती व्हॅल्यू असतील? किती असतील? किती असतील? किती असतील? व्हेरी गुड. बरोबर आहे त्याचं. काय म्हटलं मी ते? 2 रोज आणि 3 कॉलम्स. तर एका कॉलम मध्ये किती व्हॅल्यूज असतील? किती असतील? 4. आता 2 आन्सर आले. हा चला कॅल्क्युलेट करू. सो 2 into 3 हा 6. आता 12 पर्यंत न्यायला काय पाहिजे आपल्याला? इंटू 2. म्हणजे काय असेल? एका रो मध्ये किती कॉलम? एका कॉलम मध्ये किती नंबर? 2. लक्षात आहे का? तर डेप्थ काय करते? रो आणि कॉलमचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी तुम्हाला व्हॅल्यू हवी फॉर कॅल्क्युलेटिंग युअर एंटायर कॉलम्स, सॉरी, फॉर कॅल्क्युलेटिंग युअर एंटायर नंबर्स, ती बेसिकली डेप्थ असते. ओके, तेव्हा तुम्ही 3D क्रिएट करू शकताय. ओके, चला हे रन करून बघूया. सो इथे मी म्हणेल 3D साठी 2,3 2. सो बघा, 2 3 जार 6, 6 2 जार 12. म्हणजे एका रो मध्ये 3 कॉलम असतील, प्रत्येक कॉलम मध्ये 2 व्हॅल्यू असतील. हे इक्वली डिवाइड करावं लागतं. लक्ष येत आहे का? सो डेप्थ जी असते ना ती डेप्थ तुमच्या फायनल नंबर पर्यंत जाण्यासाठी तुम्हाला इक्विव्हॅलेंट नंबर लागतो. ओके, सो लेट्स रन दिस वन. इथे मी 3D मध्ये लेट्स रन दिस. You will see it will give us 2 columns. See,
चला याला आता कॉपी करून घेऊया आणि समजून घेऊया हे दिसता कसे. सो बघा, हा तुमचा ऍक्च्युली अरेचं स्ट्रक्चर आहे. ओके, हा तुमचा पॅरेंट अरे झाला, बरोबर बरोबर ना. हा, याला केलं इथं आपण क्लोज. त्यानंतर ही झाली तुमची एक रो. ही झाली तुमची रो. बघा, ही रो इथे स्टार्ट झाली आणि इथे एंड झाली. त्याच्या आतमध्ये 3 कॉलम्स घेऊया आपण. हा झाला पहिला कॉलम, हा झाला दुसरा कॉलम, हा झाला तिसरा कॉलम. म्हणजे ही तुमची पहिली रो इथे संपली. बरोबर ना. जस्ट अ मिनिट, आय विल ब्रिंग चार्ज. एक्सप्लेन करेल बरोबर. हा, सो सी सी म्हटलं शिंकू नका. हा, ओके. सो आता अटेन्शन द्या इथे. बघा, पहिला आपला मेन रो आहे. इथे आपण किती नंबर दिला? 2. तर त्याने 2 रोज क्रिएट केला. केल्या क्रिएट, बरोबर. प्रत्येक रो मध्ये काय किती कॉलम आहे? 3. 1, 2 आणि 3. आणि प्रत्येक कॉलम मध्ये डेप्थ किती आहे? 2 ची डेप्थ आहे. म्हणजे 2 व्हॅल्यूज येतील. ओके, आता मला जर का सपोज इथे आपण थोडं अजून मॅनिपुलेट करून बघू. मी म्हटलं इथे मला 2 रोज हवे, 4 कॉलम हवे. सो आता डेप्थ किती राहील बरं? प्रत्येक कॉलम मध्ये किती व्हॅल्यू येतील? ओके, चला थोडं सोपं करेल. सपोज 3 रोज आहे आणि 4 कॉलम आहे. 3 रोज आणि 4 कॉलम. सो किती येईल आता? 4 3 12. ओके, डेप्थ असेल का आता इथे? नाही. ओके, सो नाव लेट्स डू वन मोर थिंग. ओके, अजून याला अजून काही कॉम्बिनेशन करू शकतो का आपण? सपोज मी म्हटलो 3 रोज आणि 2 कॉलम. 3 रोज आणि 2 कॉलम. आणि देन आय कॅन जस्ट से इथे किती नंबर येईल आता? 2च येईल. सो जर तुम्ही याला जर चेंज केलं तर बघा आउटपुट थोडस आय एम सो सॉरी. सो आता आउटपुट थोडंसं चेंज होईल बघा. सी, ओके. सो या आता इथे काय झालंय? 3 रोज झाल्या. प्रत्येक रो मध्ये 2 कॉलम झाला आणि प्रत्येक कॉलम मध्ये डेप्थ किती आहे? 2 ची. ओके, सो इथे जर मी 2 केलं, 2 2 2 2 जार 4. तर आता डेप्थ किती येऊ शकते? व्हेरी गुड. डेप्थ किती येईल? 3. सो बघा कॉलमची सिक्वेन्स बघा. म्हणजे जर तुमची अशी रिक्वायरमेंट असेल की 3D मध्ये मला 2 रोज हवे, 2 कॉलम हवे, प्रत्येक कॉलम मध्ये 3 डेप्थ हवी. सो इन दॅट केस यू विल यूज 2 2 3. तर तुम्ही जर केअरफुली बघितलं कॉम्बिनेशन्स तेवढेच असतात, जास्त होत नाही. सो इट डिपेंड्स. तर 3D अरे क्रिएट करण्यासाठी तुम्हाला डेप्थ कॅल्क्युलेट करणं महत्वाचं आहे. आणि इट टोटली डिपेंड्स ऑन युअर रोज अँड कॉलम्स. जेवढी तुमची रोज आणि कॉलम असेल तेवढीच तुम्ही डेप्थ कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही दुसरा कोणताही नंबर घेऊ शकत नाही. चुकून मी इथे काय नंबर घेतला होता? इथं 2 जरी घेतला, इफ आय ट्राय टू रन दिस इट विल जनरेट एन इश्यू. कारण तो सांगतोय कांट रिशेप अरे ऑफ 12 इंटू 2 2 2. 2 इंटू 2 4, 4 इंटू 2 8. इथे 8च नंबर सेट होत आहे. सो तो रिशेप नाही करू शकत. हे क्लिअर आहे सर्वांना? रिशेप काय असतं समजलं? इट्स व्हेरी गुड. हे लिहून घ्या. So reshape is commonly used to convert your array from 1D to ND. ओके, 1D to ND. तुम्ही त्यामध्ये 2D 3D मध्ये कन्वर्ट करू शकता.
नाही देऊ शकत आपण. हा 11 असेल तर ना, नाही इक्वल पार्ट होत नाही ना क्रिएट. नाही, त्याला इक्वल पार्ट लागतात. सो तुम्हाला एक असा नंबर लागेल ज्याने तुम्ही इक्विव्हॅलेंटली पार्टिशन करू शकताय. सो बेसिकली रिशेपचा यूज काय आहे? तो तुमच्या डेटाला कन्व्हर्जन तर करतो ऑटोमॅटिकली, बट त्या डेटाला तो एफेक्ट करत नाही. रिशेप लक्षात आलंय?
फाईन. सो नाव लेट्स मूव टुवर्ड द नेक्स्ट पार्ट. आता याने एक क्वेश्चन विचारला होता. क्वेश्चन असं होता की सपोज जर अरे 11 असेल तर मग त्या केसमध्ये काय होईल. बेसिकली त्याला इक्वली डिव्हिजन्स लागतात. ओके, तर 11ला डिवाइड करू शकतो का आपण दोन भागांमध्ये. युनिव्हर्सली ते पॉसिबल नाही. सो इट विल नॉट वर्क इन दॅट केस. ओके, fine. Now let's move towards the next topic, that is called, or next part, okay, that is called as resize. आधी काय बघितलं आपण, रिशेप. आता रिसाइज. आता रिसाइज म्हणजे काय, इफ यू वॉन्ट टू ऍड और सबस्ट्रॅक्ट डेटा, and then if you want to reshape the element, you can use resize. सोप्या भाषेमध्ये सपोज एक ॲरे आहे, त्यामध्ये तुम्हाला डेटा ऍड करायचा आहे किंवा त्याला एक्सपांड करायचं आहे किंवा कॉन्ट्रास्ट करायचं आहे. ओके, म्हणजे विड म्हणतो आपण त्याला. इफ यू वॉन्ट टू एक्सपांड इट और कॉन्ट्रास्ट इट अँड देन यू वॉन्ट टू रिशेप इट, एव्हरीथिंग कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ रिसाइज. कसं करू शकतो आपण, चला समजून घेऊया. सो इथे आपण एक ॲरे घेऊया. ओके, हा याच ॲरेचं एक एक्झाम्पल घेईल मी. फक्त जे प्रिंट्स आहे त्याला मी कमेंट करेल इनिशियली. ओके, सो ॲरे थोडासा छोटा घेऊया, समजायला सोपं जातं. नाउ जस्ट आय विल से दॅट हिअर आय वॉन्ट टू रिसाइज दिस ॲरे. सो जस्ट आय विल से एनडी ॲरे डॉट रिसाइज. यामध्ये तुम्हाला दोन पॅरामीटर पास करावे लागतील. ओके, सो इफ आय जस्ट से दॅट रिसाइज ऑफ 10, ओके, let's say print all, and let's try to run this. Resize 10. Set. Yeah, just give me a minute. I'm sorry. So we use resize ND array, arrayचं नाव, आणि आता आपल्याला किती व्हॅल्यू त्याला रिसाइज करायचं आहे. ओके, दॅट इज अ न्यू शेप. सो इफ आय से दॅट आय नीड टू रिसाइज इट विथ द 15, कसे रिसाइज करायचं आहे 15. यू विल सी दॅट की इथे आपण जे रेकॉर्ड होते 50 पर्यंत घेऊया. Let's clear it. Let's run it. You will see that after 50 automatically त्याने काय केलं परत, रिपिटेशन स्टार्ट केलं. So if you want to expand it, you can expand it. But त्याने काय होतं, डेटा काय होईल, रिपीट होईल. डेटा काय होईल, रिपीट होईल. इन द सेम वे जर मला डेटा एक्सपांड नाही करायचा आहे, कॉन्ट्रास्ट करायचं, सपोज मला याच्यातले 3च व्हॅल्यू हवे आहेत. सो जसं एनडी अरे रिसाइज विथ 3, तो फक्त पहिल्या 3 व्हॅल्यू घेईल. ओके, काय करतो, याची 3 व्हॅल्यूज घेईल. ओके, इन द सेम वे लेट्स से मला याला एक्सपांड तर करायचं आहे, बट सी आय वॉन्ट टू एक्सपांड इट, पण मला रोज आणि कॉलम मध्ये करायचं. काय करायचं आपल्याला, रोज आणि कॉलम्स मध्ये. तर इथे मी म्हणेल आय जस्ट वॉन्ट टू एक्सपांड विथ द 16, आणि याला मला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं आहे, म्हणजे 16चे 2 रोज आणि बाकी कॉलम हवे. सो इथे मी राऊंड ब्रॅकेट मध्ये म्हणेल 2 rows and 8 columns. It will work. Okay, 2 rows and 8 columns. If we try to pass depth, let's see that one. So just I will say that 2 into 2, 4. Okay, and here I will just pass like say 2 only. 2 into 2, 4, 2, 4. Sorry. So you will see it will create a depth of it. Okay, सो त्याने काय केली, आपण डेप्थ प्रोव्हाइड केली. सो 2, आता साईज मला हवी होती टोटल 16. माझं टार्गेट काय होतं, 16 टार्गेट होतं.
त्यामुळे 2 2s are 4, 4 4s are 16. तर टोटल मला एलिमेंट्स किती भेटले? 16. ओके, सो इथे तुम्ही सिंगल व्हॅल्यू देऊ शकताय. जर ॲरेपेक्षा जास्त व्हॅल्यू दिली तर तो ऑटोमॅटिक डुप्लिकेट क्रिएट करेल. जर कमी दिली तर तो कट करेल त्या ॲरेला. ओके, आणि जर आपण इथे दोन व्हॅल्यूज जर दिल्या, इफ यू जस्ट प्रोव्हाइड 2 व्हॅल्यूज, it will create array of that part only. See, 2 by 2 चा array. आणि जर मी इथे 3 जर दिले डेप्थ, so it will create a 3D array. So this one will create a 2D and this one will create a 3D array. Okay, and this one will create a 1D array only, but it will be bigger and smaller. Resize समजलंय? प्लीज लिहून द्या. सो रिशेप आणि रिसाइज मध्ये काय फरक आहे? रिशेप मध्ये तुम्हाला फिक्स पॅरामीटर पास करावे लागतात. इट मस्ट बी परफेक्टली कॅल्क्युलेटेड. ओके, आणि रिसाइज मध्ये काय? रिसाइज मध्ये तुम्ही कोणताही नंबर देऊ शकता. इट डझंट मॅटर. येस, प्रत्येकाने व्यवस्थित लिहून घ्या. रिसाइजिंग लक्षात आलंय का प्रत्येकाच्या? सो रिसाइज काय करतं? So basically resize can add or remove the element as per the size, and we can also convert the element to 1D, 2D or ND. Yes. ज्यांचं कंप्लीट झाले त्यांनी हँड रेज करा. सर्वांना समजलंय रिसाइज आणि रिशेप मध्ये काय फरक आहे? आता मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट पार्ट सांगतो. तुम्हाला पायथन, नमपाय, पांडाज यांच्यामध्ये कन्फ्युजन जर नसेल होऊन द्यायचं, तर प्रत्येकाने आपल्या आपल्या हाताने एक प्रॉपर चार्ट बनवायचा. त्याच्या मेथड्स वेगवेगळ्या ठेवायच्या आणि दररोज तो चार्ट एकदा बघायचा. तुमच्या कन्फ्युजन होणार नाही, कारण हळूहळू असं होणार आहे की मेथड सगळ्या मिक्स होणार आहे. ओके, समजतं बेटा? कारण तुम्ही तेच लर्न करताय वेगवेगळ्या फॉर्म मध्ये. येते एक लक्षात?
ओके, त्यामुळे असं नको व्हायला की इथे जे आपण लर्न करतोय चुकून तुम्ही लिस्टमध्ये रिसायझिंग, रिशेपिंग असं नका बोलू. ओके, हे थोडंसं महत्वाचं आहे. त्यामुळे याचा चार्ट इंडिव्हिज्युअल लेवलला जर काढला तर फायदा होईल तुमचा. समजतंय की मी सांगतोय ते? मयूर पवार रंगपंचमी नाही, रांगोळ्या नाही येते. दुपारी पण सकाळच्या बॅचमध्ये पण एक सायली म्हणून मुलगी होती, तिनं लिहिलं सुपर. अरे बाळांनो, तो व्हाईट बोर्ड आहे ना माझ्यासाठी, ठीक आहे? तुम्ही ड्रॉइंग नका काढू, ते यांनी मासा काढला होता. चुकूनही व्हाईट बोर्डचा चुकीचा वापर करू नका. तुमची नावं आहेत अरे बाळांनो तिथं. असं नका समजू की तुम्ही लिहिताय आणि मग दिसत नाही ते. बरोबर ना मयूर? तो नाही म्हणू शकत नाही. कारण रेकॉर्डिंग मध्ये स्क्रीनवरती झालेलं असणार. ओके, नो प्रॉब्लेम. समजलंय रिसायझिंग? ओके, गुड. चला, आता आपण काय बघितलं, 1D पासून ND क्रिएट करणे. आता जर मल्टी डायमेन्शनल अरे असेल आणि त्याला जर आपल्याला 1D मध्ये कन्वर्ट करायचं, तो कसा करणार? सो फॉर दॅट वी विल लर्न अ मेथड कॉल्ड ॲज अ फ्लॅटन. ओके, अ मेथड कॉल्ड ॲज अ फ्लॅटन मेथड. आता ही जी फ्लॅटन मेथड असते हिचं कामच आहे मल्टी डायमेन्शनल मधून 1D मध्ये कन्वर्ट करणं. ओके, चला समजून घेऊया. सपोज हा एक आपण 1D अरे क्रिएट केला. ओके, सो जस्ट लेट सो इथे मी म्हणेल लाईक ND अरे NP डॉट अरे लेट्स क्रिएट दॅट वन. Okay, so yes, this is what my array is, and multiple columns है. So this is multi-dimensional array. Okay, so यामध्ये थोडा सिंटॅक्स पॅटर्न मॅप करून घेऊया. Great, this one. Great, very good. तर हा आपला मल्टी डायमेन्शनल अरे. याला आपल्याला काय करायचंय, एका सिंगल डायमेन्शन मध्ये कन्वर्ट करायचं. सो हियर आय विल जस्ट से दॅट NP डॉट ND डॉट ND अरे डॉट फ्लॅटन. कोणती मेथड यूज करतोय आपण? ND array dot flatten. So if I try to print it, ओके, इथे मी प्रिंट न करता आपण असं करूया, त्याला 1D मध्ये जस्ट आय विल से दिस इज ND, सो आय विल से NP array or 1D array. फक्त इथे 1D करेल मी, and let's print it. So if I try to run this, first I have to clear it first. You will see that it is flattened to one array. दिसतंय का? Right? So it is converted to a 1D array. दिसतंय? Very good. जसं फ्लॅटन आहे आपल्याकडे अजून एक मेथड आहे. ओके, इन द सेम वे, which is called as a reval. Sorry, revel. Okay, so we have this method. So जर याचा पण तुम्ही जर प्रिंट काढलं, we will see that it will also create a
फ्लॅटन अरे ओनली, सॉरी 1D अरे ओनली. तर कोणते कोणते मेथड आपल्याकडे? फ्लॅटन आणि रॅव्हल. ओके, ह्या दोन मेथड. बट या दोन्हीमध्ये थोडासा फरक आहे. फरक असा आहे, सपोज जर मी 1D मध्ये जर का चेंज करण्याचा प्रयत्न केला, सपोज मी म्हटलं 1D ऑफ 0 ॲज 9999, तर आपण आधी 1D प्रिंट करूया आणि या दोन्हीच्या पद्धती आपण ND अरे प्रिंट करू. ओके, लेट्स से क्लिअर. सी व्हॉट हॅपन्स. जेव्हा मी फ्लॅटन मध्ये चेंज करल तेव्हा फक्त त्या एका ॲरेमध्ये चेंज होतोय, पण त्याच्या पॅरेंटमध्ये चेंज होत नाहीये. पण जर मी इथे रॅव्हलमध्ये जर का चेंज केला, ओके, लाईक 1D ऑफ 0 आणि इथे मी 1 1 1 1 1 1, यू विल सी दॅट इट विल मेक अ चेंज. ओके, ओव्हर हिअर इथे चेंज केला त्यांनी, हाच ॲरे आता मी खाली आणतोय. लेट्स से क्लिअर, लेट्स रन. You will see that the change is made to both the arrays. आता मी हा चेंज कमिट करतोय आणि परत एकदा क्लिअर करून रन करतोय. बघा, जेव्हा मी 99 केलं तेव्हा मेन ॲरे मध्ये कोणता चेंज झाला का? नाही. पण जेव्हा आपण रॅव्हलचा यूज केला तेव्हा ऍक्च्युली त्यांनी चेंज केलं. म्हणजे जो रॅव्हल असतो ना, हा एक व्ह्यू प्रोव्हाइड करतो, नॉट अ कॉपी. सो व्हॉट इट प्रोव्हाइड्स, काय प्रोव्हाइड करतो तो? व्ह्यू. तर तो कॉपी नाही प्रोव्हाइड. कॉपी आणि व्ह्यू मध्ये काय फरक असतो? कॉपी जर तुम्ही क्रिएट केली तर तिला चेंज केलं ओरिजिनल चेंज होत नाही. पण जर तुम्ही व्ह्यू चेंज जर केला तर तो चेंज होणार आहे. समजतंय का? समजतंय का? व्हेरी गुड. हा दोन्ही मधला फरक असतो. ओके, सो फ्लॅटन और रेव्हल कॅन बी यूज टू क्रिएट 2D टू मल्टी डायमेन्शनल टू 1D. बट जर आपण फ्लॅटन यूज केला, इट ऍक्च्युली क्रिएट्स अ कॉपी. हा काय करतो? इट क्रिएट्स अ कॉपी. It creates a copy, but the Ravel doesn't create a copy. ओके, त्यामुळे जर तुम्ही फ्लॅटन यूज करता तर एक नवीन मेमरी अलोकेट होते. रॅव्हलमध्ये नवीन मेमरी अलोकेट होत नाही, तो फक्त त्या व्हेरिएबलचा मेमरी इन्स्टन्स यूज करतो. दॅट इज द डिफरन्स बिटवीन दिस टू. आता हा क्वेश्चन असा आहे की याची रिक्वायरमेंट काय? आता असा विचार करा की आपण इथं 0 चेंज केला तर बरोबर, इथे मी 5 इंडेक्स चेंज केला. जस्ट थिंक ऑन इट. जर 5th इंडेक्स चेंज जर केला, बघा इथे तर 5th इंडेक्स चेंज झाला, बट जर मी फ्लॅटनमध्ये रेव्हलमध्ये जर का 5th इंडेक्स चेंज केला तो ऑटोमॅटिकली इथला इंडेक्स चेंज करतोय, विच इज व्हेरी कॉम्प्लेक्स टू कॅल्क्युलेट. जर ओरिजिनलमध्ये तुम्हाला चेंज करायचं असेल इंडेक्स पोझिशन, ते खूप डिफिकल्ट आहे ऍक्च्युली, नॉर्मली जर बघितलं. ओके, पण हाच पार्ट रेव्हल आपल्याला करून देतो इन सिम्प्लिफाईड मॅनर. समजतंय का? आळस नका देऊ, बाकी झोपतील. लक्षात आलं का? सो वी कॅन यूज फ्लॅटन और रॅव्हल. फक्त हे लक्षात ठेवा, फ्लॅटन एक कॉपी क्रिएट करतो सो दॅट ओरिजिनल ॲरेला कोणत्याही प्रकारचा चेंज होत नाही. आणि जो रेव्हल असतो तो काय करतो? इट क्रिएट्स अ व्ह्यू, अँड इफ यू ट्राय टू चेंज अ व्ह्यू इट विल चेंज द ओरिजिनल सोर्सेस. जर तुम्ही व्ह्यू चेंज करण्याचा प्रयत्न केला तर तो ओरिजिनल सोर्स पण चेंज करून टाकेल. इज दॅट क्लिअर? लिहून घ्या. आणि कार्यकर्त्यांना आळस आल्याचं बघून मी एक 5 मिनिटाची विश्रांती घेतो. ओके, लेट्स हॅव अ ब्रेक.
भाग मी चालू तू चप्पल घेऊन
Okay, so let's move forward. Okay. ऑनलाईन मेंबर्स, माझा आवाज येतोय सर्वांना? Yes, sir. Yes, sir. Yes, Okay. sir. ग्रेट, गुड. चला आता रिझ्यूम करूया नेक्स्ट पार्टला. ओके, सो हियर now we are going to see the next method, okay, which is called as a transpose. And ही एक अशी मेथड जिचा आपण कॉमनली यूज करतो. ओके, आता ट्रान्सपोजचं मी लास्ट बॅच मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं. ते एक्झाम्पल मी तुम्हाला पण देतो. येस, सो हे ट्रान्सपोजचं एक्झाम्पल आहे. ट्रान्सपोज म्हणजे काय? बेसिकली एक ॲरे दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे, म्हणजे रो टू कॉलम अँड कॉलम टू. जसं इथे पहिल्या रो मध्ये एबीसी ते ऍक्च्युली पहिल्या कॉलम मध्ये जातात आणि दुसऱ्या रो मध्ये डीएफ ए ते दुसऱ्या कॉलम मध्ये जातात. सो रो टू कॉलम आणि कॉलम टू रो जर कन्वर्ट करायचा असेल तर काय यूज करतो आपण त्यासाठी? ट्रान्सपोज. ओके, त्याला ए ऑफ टी जसं म्हटलेलं आहे तसंच टी नावाची एक प्रॉपर्टी पण असते, पण आपण ट्रान्सपोज मेथड यूज करू, ते थोडं सोपं जातं. ओके, येस, सो लेट्स डू दॅट वन. सो हियर let's say that we have this array. Okay, मी एक सिंपल सा array क्रिएट करेल. So just I will say t array as np dot array, and then I will just create 2 dimensions over. Okay, so 2D चा array आपण क्रिएट करूया. Just I will say 1 2 3. Okay, and 4 5 6. ठीक आहे. सो या अरेला आपल्याला काय करायचं? ट्रान्सपोज करायचंय. सो आय कॅन जस्ट से दॅट प्रिंट टी अरे डॉट ट्रान्सपोज. काय करायचं आपल्याला? ट्रान्सपोज. इफ आय ट्राय टू रन दिस, यू विल सी दॅट की तो ऑटोमॅटिकली ट्रान्सपोज होतो. सो जर एखादी सिच्युएशन आली जिथे तुम्हाला बेसिकली अरेला अरेची डायमेन्शन सेम ठेवायची, बट त्याचं स्ट्रक्चर बदलायचं आहे ॲज पर रो टू कॉलम अँड कॉलम टू रो. सो इन दॅट केस वी विल यूज ट्रान्सपोज. समजलंय? येस, लिहून घ्या. Transpose is commonly used to convert a row to column and column to row. Yes, let's see the next part. Okay.
So the next method we are just going to see, that is called as a expandings. Okay. आता बेसिकली याच्या नावामध्येच आहे, एक्सपांडिंग म्हणजे काय करेल तो, डायमेन्शन्सला एक्सपांड करेल, राईट? येस. सो चला एक एक्झाम्पल घेऊया. So let's say that I have a T array, E array करूया आपण. जसं np डॉट array, आणि यामध्ये आपण एक array घेऊया 10, 20, 30. ओके. सो लेट्स से या स्पेसिफिक अरेला आपल्याला काय करायचं आहे, एक्सपांड करायचं आहे. ओके. सर्वप्रथम आपण काय करूया, सो वी जस्ट से दॅट expand, okay, and array. So सर्वप्रथम आपण असं म्हणूया np डॉट एक्सपांड अरे, एक्सपांड डिम्स, आणि यामध्ये दोन पॅरामीटर पास करावं लागतात. एक असतो आपल्याला, एक असतो अरे आणि दुसरा असतो टपल, विच इज बेसिकली एन ऍक्सिस. सो इथे मी म्हणेल की मला ई अरे, लेट्स पास ऍक्सिस एज 0. काय पास केलं मी ते 0. लेट्स ट्राय टू प्रिंट दॅट एक्सपांड अरे. सो हे सर्व जे प्रिंट्स आहे तुम्ही कमिट करेल. सो यू विल सी, तो एक 1D मध्ये होता, त्याने काय केलं, त्याला ऑटोमॅटिकली 2D मध्ये कन्वर्ट केलं, बरोबर? इथे आपण त्याला 1 करून बघूया. सो इट विल एक्सपांड दॅट ऍक्सिस विथ दॅट. सी, तर आता पहिला 1D होता, त्याच्यात काय आला, आता 2D मध्ये कन्वर्ट झाला. जर याला मी इथे 2 जर केलं, नो इट डझंट हॅव दॅट इंडेक्स डायमेन्शन्स. ओके, बिकॉज इट इज गोइंग आउट ऑफ बाउंड्री, कारण आपल्याकडे तेवढे व्हॅल्यूज नाही, ओके, मॅच करण्यासाठी यामध्ये. सो लेट्स गो विथ 2 ओव्हर हियर. ओके, नाउ लेट्स ट्राय वन मोर थिंग. आपण एकदा 2D क्रिएट करूया. And let's try to run with this. Okay, so इथे तुम्हाला दिसेल की त्याने 3D क्रिएट केला बघा. So basically what happens, it have just created a 2 column for that one. ते दिसतंय का? So basically तो काय करेल, जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज पास करता, it will go with a dimensions values with that. Okay, तर इथे आता करंटली हा 2D होता. Okay, so if you see carefully, it have just converted to a 3D one. Okay, that is what the use is. Now there is one more and last method which we are going to see, okay, which is called as a squeeze. Squeeze, okay. आता स्क्वीज काय करते बेसिकली, सपोज असं ऍक्सिडेंटली कधी कधी आउटपुट येतात, ओके, आणि हे आपण बघू पुढे चालू. कधी कधी आउटपुट असे येतात, एक सिंगल डायमेन्शन असतो, बट 2-3 डायमेन्शनच्या आतमध्ये ते असतात. म्हणजे आत म्हणजे काय झालं की ते एकच डायमेन्शन आहे, एकाच्या आतमध्ये एक, एकाच्या आतमध्ये एक आहे, झाला आता 3 डायमेन्शन उरली. पण जर केअरफुली बघितलं तर एक 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 एकच रो होईल. मग अशा केसमध्ये तुम्ही स्क्वीज यूज करू शकता. ओके, व्हॉट यू कॅन यूज a squeeze. So just I will say np dot squeeze. Okay, आणि इथे आपण आपला array पास करू. So I will just say that I will get a s array over here. np dot array, let's pass it. तर करंटली हा 3D आहे, पण एक सिंगल रो मध्ये, आणि अशी आउटपुट आपल्याला खूप वेळेस येतात, खूप म्हणजे खूप वेळेस. सो इन दॅट केस व्हॉट वी कॅन डू, जस्ट आय विल से s array, let's say print over there. So it will return us a value which is going to be a plain 1D array. म्हणजे जर चुकून असं काही झालं की तुमच्याकडे 1 डायमेन्शनच array पण तो खूप नेस्टेड मध्ये आलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, हे स्क्वीज यूज करू शकता. यू कॅन सिम्पली यूज अ स्क्वीज फॉर दॅट. ओके, yes. So these are the 3 important methods which we have: a transpose,
transpose, expands, expandims and this one. So expandims ला मी just इथे 1D मध्येच ठेवेल. ओके, now you can try this one. सो या दोन्हीमध्ये फरक काय, एक्सपांड आणि डिव्स मध्ये एक्सपांड डायमेन्शन्स ऍड करतो. ओके, स्क्वीज काय करतं, रिमूव्ह करतं.
म्हणजे मग आपण लगेच LMS मध्ये implement. Fine. So we have successfully created our own text editor, online one, जो LMS मध्ये integrated आहे with our own license. Okay. So तुम्ही त्याचा यूज करू शकताय. प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल सॉल्व्ह करायची, जेवढे सॉल्व्ह नाही होणार ते आपण सॉल्व्ह करू. ओके. बट प्रॅक्टिस आता थोडी महत्वाची. काय म्हणत होते, मोबाईलवरती प्रॅक्टिस करायची, हे करायचं ते करायचं. सो त्यांच्यासाठी आम्ही थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं. बट लॅपटॉपवरती ट्राय करून बघा. ओके. आणि तुम्ही त्यात आन्सर सेव्ह केलं का ते सेव्ह पण होऊन जातं. लवकर होईल ते. टेस्टिंग फेजमध्ये होतं. आता आमची पहिली टेस्टिंग झाली कम्प्लीट. अजून मी बघायचं राहिले तर 2-3 इश्यूज येतील. नो प्रॉब्लेम. ओके. बट त्याआधी सर्वांनी पेमेंट करा, ही माझी रिक्वेस्ट आहे. ओके. फाईन. येस. सो स्क्वीज पर्यंत कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? ठीक. सो इथे आपण मॉड्यूल नंबर 4 जो आहे तो कम्प्लीट केलेला आहे सक्सेसफुली. ओके. तर मॉड्यूल 4 मध्ये आपण काय काय बघितलं? वी हॅव सीन रिशेप, साइज, फ्लॅटन, then revel, expand transpose, expand dims and squeeze. ओके. यामध्ये थोडे अजून पण मेथड्स आहे, बट त्या आता आपण लगेच घेणार नाही. ओके. आज इथे खूप सारे उमेदवार आळस देऊ राहिले. मॅडम आळस नका देऊ, मला येईल विनाकारांचा. ओके. सो येस, कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? साईश बेटा, काही क्वेश्चन? हेअरस्टाईल चेंज केली तू, नाही का? मला वाटलं. ओके. चला नेक्स्ट मॉड्यूल स्टार्ट करूया. दॅट इज मॉड्यूल नंबर 5. ओके. ब्रेक घ्यायचा का? हा. मॉड्यूल नंबर 5. ओके. लेट्स स्टार्ट विथ इट. मॉड्यूल नंबर 5. सो बेसिकली मॉड्यूल नंबर 5 जो आहे तो आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. सर्वांचे आवडते आणि सर्वात सोपे. ओके. यामध्ये जास्त अजिबात डोकं लावायची जरूरत नाही. जे सर्वांना माहिती तेच आपल्याला इथं करायचंय. चला इम्प्लिमेंटेशन करतो. ओके. सो जस्ट एक असा विचार करा की तुमच्याकडे एक डेटा सेट आलेला आहे. ओके. आणि त्यामध्ये तुम्हाला जस्ट काय करायचंय, सपोज 1,00,000 रेकॉर्ड आलेले, एक ॲरे, 1,00,000 थोडी जास्त होतं, 1,000 ॲरेचा सेट आहे तुमच्याकडे. आणि मी म्हटलं की सर्वांना 5% डिस्काउंट अप्लाय करा. दिस इज समथिंग विच इज व्हेरी क्रुशियल. तर मी म्हटलं की प्रत्येकाला 100 रुपये ऑफ देऊन टाका. हा पार्ट थोडा क्रुशियल होतो जेव्हा आपण कोर पायथन यूज करतो. पण वेन इट कम्स टू NumPy इट बिकम्स व्हेरी इझी. आणि त्यासाठीच आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन समजून घ्यावं लागतं. चला समजून घेऊया. सो जस्ट आय विल से मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके. .py. गुड. चला एक ॲरे क्रिएट करूया. सो जस्ट आय विल क्रिएट ॲरे होऊया. सर्वात आधी आपण इम्पोर्ट करू. NumPy as np. Okay, just I will create array. हे चुकलंय का? So I will just create array like nd array. np's करूया. np array. np dot array. आणि यामध्ये आपण एक व्हॅल्यू देऊया, लाईक से 1000, 2000, 3000, 4000, 5000. राईट. अँड व्हॉट आय वॉन्ट, आय जस्ट वॉन्ट टू मेक सम ॲडिशन्स. जसं मला कन्व्हिनियन्सी फी ऍड करायची. काय ऍड करायचंय? कन्व्हिनियन्सी फी ऍड करायची. सो चला ती ऍड करूया. सो सपोज प्रत्येक प्रॉडक्ट वरती कन्व्हिनियन्सी फी ही 200 रुपीज. किती आहे? 200 रुपीज. सो हियर आय कॅन से दॅट लाईक से products with charge. Okay.
सो इथे आपण असं म्हणू एनपी अरे डॉट एनपी अरे प्लस 200 काय म्हणणार आपण एनपी डॉट 2000 रुपीज. सो जर मी इथे प्रिंट ऑफ प्रॉडक्ट विच चार्ज जर केलं, you will see that it will provide us. So just I will say Python and it works. Okay. तर बेसिकली हे युनिव्हर्सली अटॅच होतं. आता बिहाइंड द वूड काय होतं माहितीये का, जेव्हा तुम्ही 200 म्हणतात ना, तेव्हा हा एक 200चा एक सेपरेट ॲरे क्रिएट करतो. कसा ॲरे क्रिएट करेल? लॉजिकली या प्रकारे. तर अशा हा 200च्या 5 व्हॅल्यू क्रिएट करेल आणि नंतर एक ॲडिशन परफॉर्म करतो. जेव्हा कोड या प्रकारे रन होतो तेव्हा बेसिकली त्याला ब्रॉडकास्टिंग म्हणतात. ओके, सो इट ब्रॉडकास्ट दॅट व्हॅल्यू अँड देन इट ट्राय टू मेक एन ॲडिशन ऑफ इट. ओके, याला युनिव्हर्सल फंक्शन पण म्हणतात. जेव्हा आपण एक व्हॅल्यू मल्टिपल पूर्ण ॲरेला अप्लाय करतो ना, तेव्हा तो ब्रॉडकास्ट होतो आणि युनिव्हर्सली किंवा मग युनिव्हर्सल फंक्शन पण म्हणतात त्याला. ओके, यू फंक असं पण त्याचं नाव आहे. सो युनिव्हर्सल फंक्शन काय असतं, एक अशी व्हॅल्यू जी बेसिकली पूर्ण ॲरेला अप्लाय होते. आणि ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, हा जो 20 हा जो 200 आहे, जी तुमची त्या ॲरेची साईज आहे, तर लॉजिकली असा ॲरे क्रिएट होतो, इट मेक्स एन ॲडिशन अँड इट गेट्स डिस्ट्रॉय. त्याला ब्रॉडकास्टिंग म्हणतात. समजलंय का? येस. सो यू कॅन मेक एन ॲडिशन ओव्हर हिअर. अशाच प्रकारे तुम्ही सबट्रॅक्शन पण करू शकता. सी, अशाच प्रकारे तुम्ही मल्टिप्लिकेशन पण करू शकता. इट वर्क्स. अशाच प्रकारे डिव्हिजन पण करू शकता. ओके, अशाच प्रकारे तुम्ही मॉड्युलस पण फाइंड आउट करू शकता. मॉड्युलस म्हणजे काय, हा रिमाइंडर प्रोव्हाइड करतो. अशाच प्रकारे तुम्ही पॉवर पण क्रिएट करू शकता. आता खूपच मोठा होईल. ओके, पॉवर इज टू 200. So it will just go in that way. It will not work it like this. We need to write in different way. But yes, you will have that output with you. Okay. So you can have a modulus of it. So जर मी म्हटलं ते mod of 2 किंवा mod of 3 करूया. You will see it will give you the modulus value. Okay. आणि जर मी म्हटलो double star 2, it will give us the power value of it. ती 0 का आला होता, कारण ती जास्तच रेंजच्या बाहेर गेली. ओके, 64च्या पण, त्यामुळे त्याने 0 दिला. सो वी हॅव दॅट पॉवर ओव्हर. सांगायचं तात्पर्य काय, की तुम्ही 2 ॲरेची व्हॅल्यू ॲडिशन पण करू शकताय, त्याचबरोबर सबट्रॅक्शन पण करू शकताय, त्याचबरोबर डिव्हिजन पण करू शकताय, त्याचबरोबर मल्टिप्लिकेशन पण करता येतं, त्याचबरोबर मॉड्युलस पण करू शकताय, आणि त्याचबरोबर पॉवर पण देऊ शकतो. झोपू नका मॅडम, अजिबात झोपू नका, म्हणून तर मी ब्रेक दिला होता. ओके, सो दीज आर द मॅथमॅटिकल ऑपरेशन्स विच यू कॅन डू. हेच ऑपरेशन तुम्ही 2 ॲरे सोबत पण करू शकता. ओके, पॉवरला बेसिकली व्हॅल्यूज यूज करतो आपण. ओके, आणि मॉड्युलसला पण आपण व्हॅल्यूज यूज करतो. यू कॅन डू दिस वन. ओके, याचबरोबर ॲडिशनसाठी एनपी डॉट ॲड नावाची मेथड आहे. मल्टिपल सबट्रॅक्शनसाठी एनपी डॉट सबट्रॅक्शन नावाची एक मेथड आहे. यासाठी एनपी डॉट डिव्हिजन नावाची पण एक मेथड आहे आपल्याकडे. त्याच प्रकारे एनपी डॉट मल्टिप्लाय पण मेथड आहे. इन द सेम वे हे जे मी आता दाखवतोय ना, हे इथे पण अप्लाय होतं सेम.
त्याचबरोबर मॉड नावाची पण मेथड आहे. फक्त यामध्ये पहिला आपल्याला अरे द्यावा लागतो आणि दुसरी व्हॅल्यू द्यावा लागतो. ओके, सो हिअर यू विल हॅव अरे अँड व्हॅल्यू. आणि एक पॉवर नावाची पण मेथड असेल. बेसिकली काय करते पॉवर मेथड? अरे कॉमा तुम्ही पॉवर द्या, लाईक पॉवर ऑफ 3, तर तो क्यूब प्रोव्हाइड करेल प्रत्येकाला. ओके, सो यू कॅन यूज इट लाईक दिस. मी म्हटलं होतं एवढं अवघड नाही. हे तुम्ही तुमच्या मनाने कोणत्याही प्रकारे करू शकता, असं काही कंपल्सरी नाहीये. ओके, त्यापैकी कोणतंही लॉजिक तुम्ही यूज करू शकता. इट वर्क्स विथ इट. सेम लॉजिक तुम्ही इथे पण अप्लाय करू शकता. यू कॅन अप्लाइड ओव्हर हिअर ऑल्सो. सो त्याने काय होतं, तुम्हाला सिम्प्लिफिकेशन खूप येते. यू डोंट नीड टू बी वरी अबाउट दॅट पार्ट. समजतंय का? समजतंय का? येस, हे लिहून घ्या. नाही झाले नाही मॅथमॅटिकल ऑपरेशन अजूनही, फक्त हे सोपे सोपे सांगितले मी. हे लक्षात राहतील ना? ऍड, सबस्ट्रॅक्ट, मल्टिप्लाय राहतील का नाही? येस, हे सर्वांनी लिहून घ्या. नेम असं द्या वरती, मॉड्यूल नंबर 5. मस्त स्टार द्या त्याला, मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, आणि मग लिहायला सुरुवात करा. सर्वांनी लिहून काढा बरं. आणि ऑनलाईन मेंबर झाल्यानंतर हात वरती करा. प्लीज रेज युअर हँड्स.
येस, चला काही ऑपरेशन्स परफॉर्म करू. सो इथे टक्केवारीचं गणित कोण चांगलं आहे? ज्याला जास्त टक्के पडले त्यांनाच विचारू. ठीक आहे, नंतर विचारेल, आता नाही. ओके, नाही नाही, आपण गुगलला विचारू, त्याला नाही समजलं मग तुम्हाला विचारू. ठीक आहे. सो चला एक कॅल्क्युलेशन करू. बघा, लेट्स से आपल्याकडे एक प्रॉडक्ट आहे, वेगळ्या प्राइजेस घेऊया. सपोज 49, 59, 69, 79, 89, 99. हां, ठीक आहे. ओके, सपोज हे आपल्याकडे प्रॉडक्ट्स आहे. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या प्रॉडक्ट्समध्ये सपोज स्पेसिफिकली एक, आता प्रत्येक प्रॉडक्ट जे आहे, आता आपण हे तर बघितलं की इंडिव्हिज्युअली काय करता येतं आपल्याला, त्यामध्ये व्हॅल्यू ऍड करता येते. लेट्स से या प्रॉडक्ट वाईज मला ऑफर ऍड करायची. ओके, सो ऑफर प्राइस ऍड करायची म्हणजे ती रिड्यूस झाली पाहिजे यामधून. ओके, सो व्हॉट आय विल डू, जस्ट आय विल से दॅट इथे 10, 11, 13, 15, 20 and 25. This is what the offer we want to reduce. तर मला फायनल प्राइस हवी प्रॉडक्टची. काय हवी आपल्याला? प्रॉडक्टची फायनल प्राइस हवी. ओके, लेट्स डू दॅट वन. सो इथे मी म्हणेल NPR आहे. ओके, जस्ट आय विल से अरे 1. सो इथे मी म्हणेल प्रॉडक्ट अरे, product array, and this will be a discount array. Okay, so मला इथे फायनल प्राइस हवी. So I will just say I just want to create a final price array, and just we will say product array minus discount. So जर इथे आपण डायरेक्टली प्रिंट जर केलं फायनल प्राइस array, let's run this. You will see it will give me a final price. काय केलं आपल्याला, इट विल प्रोव्हाइड अ फायनल प्राइस. सो जे कॉम्प्लेक्स ऑपरेशन आहे ते पण ते सिम्प्लिफाईड वे मध्ये परफॉर्म करतात. ओके, so even we can do it like this also. So if I have 2D array, सपोज हे जे पहिले 3 होते हे वेगळ्या प्रॉडक्टचे आणि दुसरे 3 वेगळ्या प्रॉडक्टचे. ओके, so now the same part I just need for this one also. हे 3 एका प्रॉडक्टचे आणि त्यानंतर हे 3 एका पहिले. इफ आय ट्राय टू डू इट इन दिस वे ऑल्सो इट वर्क्स. म्हणजे किती कॉम्प्लेक्स अरे असू दे तुमचा, त्याला काय करता येत आपल्याला, सिम्पली वी कॅन वर्क विथ दॅट. समजतंय का? क्लिअर आहे? येस. So we can do addition, multiplication, subtraction, division in this way without having any issue with it. Clear आहे? Yes. हे एकदा लिहून काढा.
ओके. ओके. सो चला एक एक्झाम्पल घेऊ. सपोज आपल्याकडे एक आता हे जे प्रॉडक्ट्स आलेले, ओके, मला यांच्यावरती हे कॅल्क्युलेट करायचं की यांचा जीएसटी किती, म्हणजे जीएसटी प्लस अमाऊंट किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके. सो आता इथे दोन सिनेरिओ आपल्याला क्रिएट करायचे. पहिलं काय हवं आपल्याला, आय जस्ट नीड टोटल अमाऊंट विथ जीएसटी, अमाऊंट विथ जीएसटी. असं पकडा की 18% जीएसटी आपण यूज करतो. ओके. आणि मला दुसरी व्हॅल्यू आहे ओनली जीएसटी अमाऊंट. काय हवं आपल्याला, ओनली जीएसटी अमाऊंट. मग आता हे आपण कसं करणार, ते पण 18%च्या अगेन्स्ट मध्ये. तर जर तुम्हाला टोटल जीएसटी हवे असेल ना, जस्ट मल्टिप्लाइड बाय 1.18. दॅट इज व्हॉट ऍक्च्युअली द फॉर्म्युला इज. आणि जर तुम्हाला फक्त जीएसटी अमाऊंट हवी असेल की किती जीएसटी पडतोय, सो मल्टिप्लाइड बाय 0.18. ओके, यू विल गेट अमाऊंट फॉर दॅट. चला कॅल्क्युलेट करून बघूया. सो इफ आय जस्ट से प्रिंट, ओके, ही आपली फायनल प्रॉडक्ट प्राइस आहे, डॉट सॉरी मल्टिप्लाय बाय 1.18, it will print a value with a amount on GST. काय करेल तो, जीएसटीची अमाऊंट प्रोव्हाइड करेल. ओके. इन द सेम वे मला फक्त जीएसटीची अमाऊंट हवी की याला याच्यावर जीएसटी किती पर्सेंट अप्लाय झाला, जस्ट आय विल से 0.18. सो इट विल गिव्ह मी अरे वेअर इट विल प्रोव्हाइड मी जीएसटी अमाऊंट. एखाद्या प्राइसचा आता तुम्ही याला फ्लॅटन करू शकताय. ओके, यू कॅन डू मेनी मोर थिंग्स. सो त्या प्राइस वरती जीएसटी किती असेल हा लाईन नंबर 39 सांगतोय, आणि टोटल जीएसटी मिळून प्राइस किती आहे ही लाईन नंबर 38 सांगतोय. लक्ष येते का? सो हियर यू कॅन जस्ट डू दॅट कॅल्क्युलेशन. तुम्ही एक गोष्ट जर केअरफुली बघितली, सबस्ट्रॅक्शन मी 2D मध्ये केलं, मल्टिप्लिकेशन डायरेक्टली केलं तरी ते वर्क होत आहे. दिस इज द सिम्प्लिफाईड लॉजिक ऑफ पायथन कॅन इम्प्लिमेंट विथ द आउटपुट्स. लक्ष येत आहे का? लिहून घ्या. त्याच्या खालीच लिहा ही 4 लाईन्स. झाले सर्वांचं? गुड. ओके. नाउ लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पार्ट. ओके. So let's say we have some numbers with us. ओके. आणि त्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. काय करायचं फाइंड आउट? स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं. सो वी कॅन डू दॅट वन. सो आय विल जस्ट से np डॉट अरे. चला मला नंबर्स सांगा आता.
हा साई बेटा एक नंबर सांग 3 डिजिटचा. हा 2 1 सांग बेटा तू एक. 2 1 7 हा 1 125 सांगा मॅडम. 171 सांगा मॅडम. 283 144 हुशार आहे त्या. आता मी जर विचारलं स्क्वेअर रूट काय तर पटकन सांगतील त्यांना. व्हेरी गुड, दॅट इज अ स्मार्ट पर्सन. सांगा साक्षी मॅडम. हा 237 व्हेरी गुड. 118 मला वाटलंच हा नंबर का बरं आला नाही. त्या गॉगलवाले 235 235 येस व्हेरी गुड थँक्यू. सो बेसिकली ह्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा. ओके सिम्पल आहे कारण आपल्याकडे पायथन. सो वी कॅन यूज np.sqrt that is a square root method to find out the square of it. So it will np array and just I will pass that np array on, right? So I will just say sqrt array. Array okay, and let's say let's print it over here. So इथे मी म्हणेल sqrt array. So previous जे prints होते त्याला मी कमेंट करेल. Let's save it. Let's say clear. Let's say run it. So तुम्हाला स्क्वेअर रूट भेटते. व्हेरी गुड. यामध्ये फक्त जो नंबर होता 12 आय थिंक सो इफ आय एम नॉट रॉंग याचा परफेक्ट स्क्वेअर रूट होता बरोबर. बाकी जे नंबर्स आहेत त्यांचा स्क्वेअर रूट नाही आहे परफेक्ट. सो हे आपल्याकडे आला आउटपुट. ओके आपण 0 0 करू शकतो. सो ते कन्फ्यूज नाही होणार. सो दिस इज व्हॉट वी हॅव गॉट अ नंबर डिटेल्स. ओके ग्रेट. सो मी थोडं वरती देतो. टर्मिनल स्टार्ट करू. ह्या टर्मिनलला आपण बॉटमला मूव्ह करू. ग्रेट. ओके सो लेट्स से क्लियर. नाव सपोज याचा आपण एक ॲरे क्रिएट केला. सो आय विल जस्ट से np ॲरे. या व्हॅल्यू मी डायरेक्टली रिटर्न पण करू शकत होतो पण तुम्हाला दाखवायचे आहे मला त्यामुळे जस्ट आय विल से दिस इज गोइंग टू बी स्क्वेअर रूट ॲरे बरोबर ना. हा आपला स्क्वेअर रूट ॲरे. आता सपोज मला काय करायचं आहे की हे नंबर खूप मोठे झाले ऍक्च्युली. ओके बट मला यांना राऊंड करायचं आहे. काय करायचं आहे राऊंड. सो वी कॅन यूज अ मेथड कॉल्ड np.round. कोणती मेथड यूज करू आपण round and just I will say square root. So this will give us a round array. काय देते हा आपल्याला राऊंड अरे. तर याच्यामध्ये 2 पॅरामीटर पास करावे लागतात. पहिला आहे अरे आणि दुसरा आहे किती डेसिमल. तर मला सपोज प्रत्येक नंबर मागे 2 डेसिमल हवे जर असतील तर वी विल जस्ट से 2. सो इफ आय सेव्ह इट आणि जर याला मी प्रिंट करण्याचा प्रयत्न केला you will see that it will give us that number. बघा तिथे प्रॉपर नंबर आपल्याला दिला. ओके 73 18 इथे बघा 18 होता बरोबर. त्यानंतर 08 बघा इथे 07 होता. आता या 08 का आला कारण या 07 च्या नंतर 5 पेक्षा हा नंबर मोठा आहे त्यामुळे त्याने 08 घेतला. नंतर 82 12 नो प्रॉब्लेम. इथे 39 इथे 86 आणि इथे 33 बघा सेम नंबर आपल्याला राईट. सो आता या नंबरला मला काय करायचंय हे जे नंबर्स आलेले या नंबर्स सोबत आपल्याला या नंबरला राऊंड मध्ये कन्वर्ट करायचंय विथ लोएस्ट व्हॅल्यू.
याची लोएस्ट बॉटम व्हॅल्यू कोणती असेल बरं? नियरेस्ट लोएस्ट राऊंड नंबर कोणता आहे 14चा? 14.73 चा लोएस्ट राऊंड नंबर कोणता आहे? 14. किती आहे? 14. सो यासाठी आपण प्रिंट डॉट np डॉट फ्लोअर मेथडचा यूज करू. कोणती मेथड? फ्लोअर मेथड. आणि तुम्ही म्हणेल हा राऊंड ॲरे मला पास करायचा. इट विल गिव्ह अस दॅट नंबर. आणि जर मला अप्पर नंबर लागत असेल तर त्यासाठी आपण सेल कमांड यूज करू. It will give you the upper value. याचा अर्थ असा आहे की तुम्ही एखादा नंबर घेऊ शकताय, त्या नंबरला तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय, त्यातून स्क्वेअर रूट काढू शकताय, त्याला राऊंड मध्ये कन्वर्ट करू शकताय, त्याला परत सेल आणि फ्लोअर मध्ये पण कन्वर्ट करू शकता. आणि परत याला तुम्ही 2D 3D 4D ओके जे डायमेन्शन्स हवे त्याच्यामध्ये परत कन्वर्ट करा, परत मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स करा, परत फ्लॅटन करा, परत ग्राफ काढू शकता. आणि हे सर्कल असंच चालत राहील. यालाच म्हणतात AIML आणि हेच डेटा सायन्स मध्ये पण येतं. ओके, होप सो समजतंय तुम्हाला. तुमचे चेहरे पण वाटतंय की खूपच भीती वाटते तुम्हाला सध्या. एवढं घाबरण्यासारखं काही नाही. थिंक लाईक यू आर अ डेव्हलपर. ओके, डेव्हलपर. समजलं? लक्ष येतंय का? हा. सो स्वतःला तुम्ही ना गरुड पक्षासारखं पकडा. उंचावर जाऊन आहे ना तुम्हाला नेम पकडायचा आहे आणि तुम्हाला सगळं दिसतंय. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट अशी टॉप व्ह्यू वरून बघशाल ना तुम्हाला गोष्टी खूप सिंपल वाटतील. खूप सिंपल. खूप म्हणजे खूप सिंपल. आता माझ्याच कंपनीज बघितलं महिन्याला आम्हाला 7-8 लाख रुपये लागतात. आता असा विचार जर केला तरी माझ्या नाकी नव्हे. पण मी टॉप व्ह्यू न विचार करतो. इट वर्क्स. समजलंय का? एक छोटी कंपनी चालवायला महिन्याला तुम्हाला तेवढे पैसे लागतात. विचार करा TCS ला किती लागत असतात. म्हणून ते रतन टाटाने लग्न नाही केलं. पण त्यांनी टॉप व्ह्यू. दॅट वॉज अ जोक. असं काही नाहीये. ओके, बट येस, दिस इज वॉट द कन्सर्ट लॉजिक इज. ओके, जस्ट तुम्ही एक विचार करा, जर तुम्ही या लेवलचं कॅल्क्युलेशन इथे करू शकताय, जसं आपण पुढे जाऊ तसं कसं किती डिटेलमध्ये कॅल्क्युलेशन राहील. दॅट इज वॉट द पायथन इज. समजतंय का? म्हणून पायथन मध्ये लायब्ररीजला महत्व जास्त आहे लँग्वेज पेक्षा. एनिवे, नो प्रॉब्लेम. सो दिस वॉज द एंड ऑफ युअर मॅथमॅटिकल ऑपरेशन्स. ओके, हा, आता यामध्ये काही अशा मेथड्स आहे जसं साइन, कॉस, टॅन हे मी घेतलेलं नाही. लॉगरिथमिकच्या मेथड्स नाही घेतलेल्या, सध्या नाही घेतलेल्या, कारण ते आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. इथं कॉस आणि टॅनचे खूप प्रॉब्लेम आहे, मला पण पकडून असतात. माझा पण मॅथ बॅक होता. ओके, सो इट हॅपन्स. बट इथे आपल्याला तेवढं लॉजिक वापरायचं नाही, कारण ऑलरेडी हे लॉजिक इम्प्लिमेंटेड आहे. ओके, आता लॉग टू द बेस 10 जर मी म्हटलो तर काढण्यासाठी आपल्याला लॉग टेबल लागतो. इथे 2 मिनिटात निघतो. बट वी विल सी दॅट इन अपकमिंग सेशन्स. थोडं सिंपल गोष्टी नाही समजून घेऊया, मग कॉम्प्लेक्सिटीवरती. ऍक्च्युली हे पण कॉम्प्लेक्स बट सिम्प्लिफाईड आहे. याचा अभ्यास तुम्हाला दररोज करावा लागेल. जर तुम्ही दररोज अभ्यास केला नाही तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम येतील. खूप म्हणजे खूप. आणि मी हे लिहून देऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही कंपनीवर ब्लेम करू शकत नाही, कारण कंपनीकडे व्हिडिओच्या रेकॉर्डिंग्स जे कोणाला जरी दाखवलं तरी त्यांना समजेल की हे एवढं अवघड नाही शिकवलं. ओके, आणि मी PPT वापरत नाही. जे आहे ते मी लाईव्ह दाखवून राहिलो. एरर येतात बिचारे लाईव्ह येतात. ओके, आणि ते आले पाहिजे. साईश बेटा इकडं, एवढा फेमस नाही आला अजून मी, लगेच टीव्हीवर येईल तिकडे. इकडे बघा, लक्ष येत आहे का? सो यू नीड टू प्रॅक्टिस इट व्हेरी व्हेरी वेल. ओके, सो आता जे आतापर्यंत आपण किती मॉड्यूल लर्न केले? 5. ओके, चला थोडंसं समजून घेऊया. सो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स बघितले. आता पुढचा जो आहे ना तो आहे स्टॅटिस्टिक. ओके, यामध्ये सम, मीन, मीडियन, ओके, हे आपण फाइंड आउट करणार. दॅट इज गोइंग टू बी टुमॉरो. त्याचबरोबर सर्चिंग अँड सॉर्टिंग हे 2 आपण उद्या कम्प्लीट करणार. त्यानंतर कंबायनिंग अँड स्प्लिटिंग ॲरेज. ओके, ब्रॉडकास्टिंग,
हे खूप छोटे छोटे लिनियर अल्जेब्रा, रॅन्डम मॉड्यूल्स आणि फाईल हँडलिंग खूपच छोटे, खूप म्हणजे खूप छोटे. यांना आपल्याला जास्त दिवस लागणार. ओके, फक्त कन्सेप्ट असं आहे की आपण हे मॉड्यूल झाल्यानंतर लर्निंग करणारे प्रॅक्टिकल्स झालं तर आपण 2 दिवस प्रॅक्टिकल घेऊ, पण आपण प्रॅक्टिकल्स वरती थोडा भर देणार आहे. आणि हा संपला तर त्यानंतर मग आपण कुंफू पांडाज म्हणजे पांडाज स्टार्ट करणार. ओके, वी विल स्टार्ट दॅट लायब्ररी वगैरे. सो येस, आतापर्यंत जे शिकवलंय त्यामध्ये कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी? येस, मी थोडं डिटेलमध्ये घेतोय. नॉर्मली काय होतं, असं डिटेलमध्ये घेती नाही काही काही ठिकाणी. म्हणजे असा विचार करता की चला 4 फंक्शन शिकून देऊया मग पुढचं पुढे बघूया. मी ऍक्च्युली ते घेतोय इथे. त्याचं रिझन असं आहे की तुम्हाला फ्युचरमध्ये गेल्यानंतर कॉम्प्लेक्सिटी नको व्हायला की हे काय चालू आहे इथे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे असं तुम्हाला वाटेल की खूप लेंदी होत आहे, बट हे असंच घ्यावं लागतं. त्याला ऑप्शन नाही आपलं. झालं तर मी संडेला पण लेक्चर ठेवू शकतोय. ओके, असं असं नाही ठेवू शकतोय, मी ठेवू शकतोय. तुम्ही नाही करणार तो भाग तुमचा प्रॉब्लेम, पण मी ठेवू शकतोय. पण मी ठेवणार नाहीये, डोंट वरी. ओके, मी सॅटर्डेला एक्स्ट्रा लेक्चर ठेवन तुमचे सॉफ्ट स्किल झाल्यानंतर. ओके, बट समजलं ना तुम्हाला? एवढीच अपेक्षा आहे मला. फाईन. सो येस, इफ यू हॅव एनी क्वेश्चन, एनी क्वेरी, प्लीज आस्क. हे 5 मॉड्यूल समजले? पुढचे 5ला जास्त दिवस लागणार. हार्डली 3 दिवसामध्ये आपण हे सर्व कंप्लीट करणार. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज 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 याला प्रॅक्टिस करा. जे सांगितलेलं आहे ते समजून घ्या. लेक्चर्स बघा. लेक्चर्समध्ये काही इश्यू असेल तर मला प्लीज विचारा. ओके, युअर फीडबॅक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस. आणि सर्वात इम्पॉर्टंट, ज्यांनी फीज नाही पे केली त्यांनी पहिली फीज पे करा, सो दॅट तुम्हाला लेक्चरला बसता येईल. ठीक आहे, व्हेरी गुड. So, yes, Jayesh will take your attendance. Okay, kindly go with the attendance.